सावली, तुला उशीर होत नाहीये का? ऑफिसला जायचंय ना? तू हे सगळं राहू दे, मी करते आज पूजा. नाही बहिणी, अहो मी करते. तू विचारल्याशिवाय सांगणारच नाहीस ना? कशाबद्दल बोलताय तुम्ही? सावली, मी कशाबद्दल बोलते तुला चांगलंच माहितीये. काय झालं ऑफिसमध्ये? काही नाही, एक महत्वाचा करार करायचा होता आणि त्या करारावर माझ्या सह्या लागणार होत्या, पण मी वेळेत पोहोचू शकले नाही, त्यामुळे तो करार रद्द झाला आणि माझ्यामुळे कंपनीचं 10 लाखांचं नुकसान झालं. ठीक आहे ना सावली, आता बिझनेस म्हटलं की फायदा तोटा होतच असतो. आणि तुला काय वाटतं, ही एवढी मोठी कंपनी अशीच उभी राहिली असेल का? नाही वहिनी, पण हे काम मी करू शकले असते आणि माझ्यामुळे जे नुकसान झालंय ना, ते खूप मोठं आहे. ते कदाचित माझ्याने कधीच भरून नाही निघणार. असं काहीही नसतं. बऱ्याच वेळेला हातातून सुटलेल्या गोष्टी आयुष्यात परत कधीच येणार नाही असं वाटतं आणि आपण त्यांच्याकडे पाठ फिरवून मोकळे होतो. पण तीच गोष्ट एक संधी म्हणून आपल्या समोर येऊन उभी राहते. काही दिवसांपूर्वी माझी अवस्था तुझ्यासारखीच होती ना. मला कधीच वाटलं नव्हतं की राजकुमार परत येतील आणि मी त्यांचा स्वीकार करेन. पण ते झालं ना. राजकुमार आज परत या घरात आलेत आणि मी त्यांना आनंदाने स्वीकारलंय, हो की नाही? त्यामुळे आयुष्यात असं काहीच नसतं जे दुरुस्त होत नाही. आणि हे तुला एका मेकॅनिकची बायको सांगते, विश्वास ठेव.